कारंजा पंचायत समिती उपसभापतीपदी माननीय विशाल घोडे यांची निवड. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रतिनिधी उल्हास ठाकरे. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे नुकतेच बिगुल वाजले असतानाच या धावपळीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते माननीय राजाभाऊ चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनात कारंजा लाड येथील पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निकाल लागला. 13 सदस्यांपैकी 8 सदस्यांचे मते माननीय विशाल घोडे यांना मिळाले, तर 3 मते विरोधी पार्टींना व 2 तटस्थ राहील. अशा प्रकारे निवडणुकीमध्ये रंगतदार होऊन ही निवडणूक पार पडली. यामध्ये पुढील प्रमाणे पदाधिकारी उपस्थित होते. तालुका अध्यक्ष नागेश पाटील, जिल्हा महासचिव भारतभाऊ भगत, तालुका महासचिव रवींद्र भुसारे, तालुका उपाध्यक्ष देवानंद कांबळे, तालुका संघटक सदानंद कटके यांच्या प्रमुख नेतृत्वात पंचायत समिती कारंजा लाड उपसभापती निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे पंचायत समिती सदस्य माननीय विशाल घोडे यांनी काँग्रेस पक्षाच्या सौ शबाना परवीन मैनोद्दीन सौदागर यांचा पराभव करून वंचित बहुजन आघाडीचे माननीय विशाल घोडे यांनी उपसभापती पदाच्या लढतीत विजय संपादन केले. यावेळी तालुका अध्यक्ष नागेश पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया. चला तर बघूया. तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करिता प्रतिनिधी उल्हास ठाकरे तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. वंचित बहुजन आघाडीचे अंबरगाव जिल्हा परिषद सर्कलमधून पंचायत समिती गण बेंबळा येथील वंचित बहुजन आघाडीचे सदस्य सन्मान्य विशालभाऊ घोडे यांची आज एकमताने पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाली. त्या निवडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक सन्मान्य राजाभाऊ चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सन्मान्य भारतभाऊ भगत, मी स्वतः तालुका अध्यक्ष नागेश पाटील, तालुका महासचिव सन्मान्य रवींद्र भुसारे, तालुका उपाध्यक्ष सन्मान्य देवानंदजी कांबळे, तालुका संघटक सन्मान्य सदानंदजी कटके या सर्व प्रमुख मान्यवरांच्या नेतृत्वात या ठिकाणी उपसभापती पद काही महिन्यापूर्वी स्वमर्जीने त्यांनी आपला राजीनामा दिला होता. इथलं उपसभापती पद रिक्त होतं आणि रिक्त पद भरून काढण्यासाठी या पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 3 सदस्य असूनसुद्धा इतर पक्षाच्या सदस्यांनी वंचित बहुजन आघाडीला मदत केली व वंचित बहुजन आघाडीचे सदस्य सन्मान्य विशालभाऊ घोडे यांची एकमताने उपसभापतीपदी निवड केली. त्या सर्व पंचायत समिती सदस्यांचं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो व त्यांचंसुद्धा धन्यवाद करतो. या अटीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार शबाना सौदागर यांचा पराभव करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सन्मान्य विशाल घोडे यांचा ज्याही लोकांनी सदस्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना उपसभापती बसवलं, त्या सर्व सभासदांचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिनंदन व्यक्त करतो. त्याचं कारण असं की ते खरोखर अभिनंदनास पात्र आहेत की नुकत्याच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं बिगुल वाजलं असतानासुद्धा त्यांनी वंचित बहुजन आघाडीला भरभरून त्यांच्या पदरामध्ये हे यश टाकलं. त्या सर्व पंचायत समिती सदस्याचं मी तालुकाध्यक्ष नागेश पाटील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. तर्फे मी उपसभापतीपदी निवड झालेली आहे, तरी मला सर्व पक्षाच्या उमेदवारांनी निवडून दिलं, त्यांचे मी आभार मानतो.